जेसीबी आपल्या शेतामध्ये काय करताय बरं? तर काय विषय नाही तुम्हाला कळवत जाईल. तर हाय गाईज, आज सकाळीच लवकर आवरून घेतलं होतं. आजीचं पण सकाळी सकाळी सोयाबीन चाळायचं चालू होतं आणि आज माझा विचार होता की राहिलेली पेंटिंग पूर्ण करायची. त्यासाठी मी सगळे कलर वगैरे तयार ठेवले होते. पण तेवढ्यात पप्पांचा कॉल आला की तुला शेतात यावं लागेल, कारण आपल्या शेतात आलं होतं जेसीबी. मी शेतात आलो तेव्हा तर जेसीबी मध्ये डिझेल टाकायचं चालू होतं. जेसीबी मध्ये डिझेल टाकून झालंच होतं की आपली कलाकार मूर्ती तिकडून ट्रॅक्टर घेऊन आली. आता माझं काम होतं की गावामध्ये जाऊन पाईप घेऊन यायचे होते आणि त्यात एक तर आमच्या गावचा आज होता बाजार, त्यामुळे जाताना मला काही भाजीपाला पण घेऊन जायचा होता. नंतर आपल्या शेतामध्ये ते पाईपलाईनचं काम राहिलं होतं, त्याच्यासाठीचं सगळं सामान घेऊन आलो. तर विषय असा होता की हे जे इथं पाण्याचं आउटलेट दिसतंय ते आपल्याला थोडं पुढे लावायचं होतं, कारण जेव्हा पण आपल्या शेतामध्ये ट्रॅक्टर चालवायचं तेव्हा हा कॉक नेहमी मोडून जायचा. त्यात एक तर जेसीबीने गड्डा करायचा असताना एकदम सांभाळून करावं लागतं, कारण आपली पाईपलाईन जोडत असताना किती जणांची तुटण हे काही सांगता येत नाही. ही माती काढत असताना गोप्या मस्त पैकी जेसीबीवर बसला होता. तर माझं असं काम होतं की एवढ्या उन्हामध्ये पप्पाला हे पाईप जोडू लागायचं होतं. मोठ्या मुश्किलने बाकीच्यांच्या पाईपलाईन सांभाळून आम्ही पाईप जोडला. त्यात एक तर कडक उन्हामध्ये एकदम घामाघाम झालो. घरी आल्यानंतर खरे रिअलिटी उन्हामध्ये काम करणं किती अवघड असतं. जेसीबीचं काम चालत असताना कोणाकोणाला बघायला आवडतं कमेंट मध्ये नक्की सांगा. तर आता उन्हामध्ये माझी हालत एकदम खराब झाली होती आणि आमचं पाईप जोडायचं पण सगळं काम तसं झालंच होतं, म्हणून म्हटलं आता सुटलं पाहिजे इथून लवकरच. चला तर मित्रांनो, मग भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. धन्यवाद.